जर तुम्ही LICमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, जर तुम्हाला LICमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा जर तुम्ही LICमध्ये आत्ता इन्व्हेस्टमेंट फार जुनी आहे आणि आता ती काढण्याच्या ह्याच्यात असाल तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी LIC घेतली आहे किंवा जे LICमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा ज्यांना LICमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतायत अशा लोकांसाठी आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे की ज्या तुम्हाला जेव्हाही LIC काढायची किंवा जेव्हाही LICच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करायची तेव्हा त्या तुम्ही 3 गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा चेक करा की त्यामध्ये मग तुम्हाला लक्षात येईल की मग आपण LICमध्ये गुंतवणूक कशी करायची. महत्त्वाची गोष्ट आहे की LICमध्ये तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. एक मिळतं म्हणजे इन्शुरन्स मिळतो आणि दुसरं मिळतं म्हणजे तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट मिळते. आता 2 गोष्टी आहेत. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे का इन्शुरन्स करायचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. जर इन्शुरन्स करायचा असेल तर मग इन्शुरन्सची अमाऊंट तुम्ही चेक करा. म्हणजे थोडक्यात मी एक 10 लाखाचं माझं सम ॲश्युअर्डची पॉलिसी घेतो आहे आणि 10 लाखाच्या सम ॲश्युअर्डच्या पॉलिसीला मला इन्शुरन्स किती मिळतो आहे, म्हणजे 10 लाख मिळतो आहे, 20 लाख मिळतो आहे का 25 लाख मिळतो आहे का 30 लाख मिळतो आहे, 40 लाख. मिनिमम जर तुमचा 10 टाईम्स म्हणजे 10 टाईम्स तुमच्या जर तुम्ही प्रीमियम भरताय त्याच्या जर इन्शुरन्स मिळत असेल तर ठीक आहे. परंतु त्याच्या कमी जर तुम्हाला इन्शुरन्स मिळत असेल तर तो तुमचा इन्शुरन्स फार कमी आहे. दुसरी गोष्ट की माझं इन्व्हेस्टमेंट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यात इन्व्हेस्टमेंट ज्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणजे LIC पॉलिसीमध्ये करतात. LICचं नावच आहे की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे. हा तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतील का तर ह्याच्यामध्ये तुमचे रिटर्न किती मिळतील हे सगळ्यात महत्त्वाचं चेक करा. कारण काय होतं आपण दोन्ही गोष्टी म्हणजे थोड्या बघतो किंवा आपल्याला दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे कंप्लीट नॉलेज नसल्यामुळं आपण तिथं अडकले जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या रिटर्न म्हणजे जे भरलेले पैसे आहेत तुमचे, समजा थोडक्यात माझं 15 वर्षाची पॉलिसी आहे आणि मी वर्षाला काहीतरी अमाऊंट भरत आहे आणि 15 वर्षापर्यंत मला 10 लाख रुपये मी त्याच्यात गुंतवलेले आहेत. 10 लाख रुपये माझे भरणा झालेला आहे स्वतःचा. 10 लाखानंतर मग जेव्हा माझी मॅच्युरिटी येणार आहे, जेव्हा मला पैसे काढायचे तेव्हा त्याचे जर रिटर्न चेक करा की मला किती पैसे भरलेत आणि किती पैसे मिळणार आहेत. जर तुमचे भरलेले पैसे आणि मिळणारे पैसे याच्यात तुम्हाला इंटरेस्ट रेट तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. जर तो इंटरेस्ट रेट बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर ते इंटरेस्ट रेट तुम्हाला 7% 6% याच्यापेक्षा खाली मिळत असतील तर ती पॉलिसी म्हणजे तुमची महागाईपेक्षा कमी रिटर्न देणारी ठरणार आहे. म्हणजे महागाई आपली 8% 7% आहे आणि जर तुमचे कॅल्क्युलेट केले म्हणजे 7% वर्षाला तुमचे पैसे जर LICमध्ये वाढत असतील तर तेवढे इंटरेस्ट तुम्हाला बँक FDमध्ये सुद्धा मिळतो. ही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला इन्शुरन्समध्ये किंवा LIC पॉलिसी काढणार आहेत किंवा इन्शुरन्सची कुठलीही पॉलिसी काढणार आहेत त्याच्यावर एक व्हॅल्यू असते, ती असते सरेंडर व्हॅल्यू. सरेंडर म्हणजे माझी पॉलिसी मला जर इनकेस काही कारणास्तव ती कंटिन्यू नाही करता आली, थोडक्यात मी आज माझ्याकडे पैसे आहेत, मी वर्षाला 60,000 रुपये भरतो आहे, परंतु 5 वर्षानंतर माझ्याकडे पैसे येत नाहीत, 5 वर्षानंतर मला ते पैसे म्हणजे भरणं होत नाही, मला ते शक्य नाही की माझे ते LICचे पैसे भरणं, तर 5 वर्षापर्यंत मी वर्षाला 5,000 म्हणजे 60,000 भरलेत तर ते माझे 3 लाख रुपये जमा होतात. तर मग सरेंडर करायचे असेल मला 5 वर्षानंतर जर ती पॉलिसी मला बंद करायची असेल, मला भरलेले पैसे जर परत पाहिजे असतील तर ते किती मिळतील, ह्याला म्हणतात सरेंडर व्हॅल्यू. मी एक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सरेंडर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर देणार आहे. म्हणजे त्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही जाऊन तुमच्या पॉलिसीचं नाव, तुमच्या पॉलिसीचं ड्युरेशन, तुमच्या पॉलिसीचं सम ॲश्युअर्ड आणि तुमचं सरेंडर तुम्हाला किती वर्षानं करायचं आहे ते कॅल्क्युलेटर देणार आहे. त्याच्यात तुम्ही जाऊन ते कॅल्क्युलेट करू शकता तुमचे किती वर्षानंतर किती सरेंडर व्हॅल्यू मिळणार आहे. एक तुम्हाला म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो की मिनिमम LIC पॉलिसीचं मॅक्सिमम पॉलिसीचं असं असतं की तुम्ही बरेचशे वेळेस आपल्याला काढताना म्हणतात की तुम्ही 3 वर्षानंतर बंद करता येतं तुम्हाला. बघा हा सगळ्यात मोठा गेम आहे. जेव्हा 3 वर्षानंतर आपल्याला बंद करता येतं असं म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की 3 वर्षानंतर मी बंद केल्यानंतर मला ते भरलेले पैसे मिळतील. हा सगळ्यात मोठा गेम तुम्हाला इथं प्रत्येक म्हणजे तुम्हाला हा माहीत नसतो. तुम्ही जेव्हा हा गेम समजताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल 3 वर्षानंतर तुम्हाला ती पॉलिसी बंद करता येते, तुम्हाला पैसे मिळत नाहीत 3 वर्षानंतर. भरलेले पैसे 3 वर्षापर्यंत कमीत कमी 3 वर्ष तुमचे पैसे 0 मिळतात तुम्हाला. म्हणजे मी आज LICचं म्हणजे प्रीमियम भरतो आहे,
वर्षाला 60,000 रुपये, 3 वर्षामध्ये माझे 1,80,000 रुपये जमा आहेत, 3 वर्षानंतर मला ती पॉलिसी बंद करायची, त्या केसमध्ये तुम्हाला 3 वर्षामध्ये ती बंद होईल, पण तुम्हाला 1 रुपयाही त्या पॉलिसीचा परत मिळणार नाही. म्हणजे 3 वर्ष लॉक इन त्याचा तुम्हाला असतो. 3 वर्षापर्यंत म्हणतात की 3 वर्षानंतर बंद करता येते, 3 वर्ष तुम्ही तुमचे पैसे काढता येतात, परंतु 3 वर्षानंतरचे जे पैसे आहेत ते मी तुम्हाला हे कॅल्क्युलेटर देणार आहे, तुम्ही त्याच्यात कॅल्क्युलेट करून बघा. ज्याला समजा आता एखादीनं 10 वर्षापर्यंत भरली LIC, 1,00,000 वर्षाला 60,000 रुपये आहे, त्यानं त्याचं सम ॲश्युअर्ड 10 लाखाचं वगैरे आहे, 15 वर्ष पॉलिसी आहे, 10 वर्ष पॉलिसी भरली, 10 वर्ष पॉलिसी भरल्यानंतरसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा वेळेस सरेंडर व्हॅल्यू ही म्हणजे तुमच्या भरलेल्या पैसे एवढीसुद्धा तुम्हाला रिटर्न मिळत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं इथं काय होतं हे आपल्याला लक्षात नाही. बघा काय होतं, सगळ्यात मेन गोष्ट आपण ह्याच्यात दोन्ही गोष्टी करतो. एक आपण म्हणजे इन्व्हेस्टमेंटही करतो आणि दुसरी गोष्ट आपली इन्शुरन्सही घेतो. आणि मग जेव्हा तुम्ही जसं 3 वर्षे कंप्लीट करता तेव्हा तुम्हाला ते इन्शुरन्सचे पैसे तुमचे काढून घेतले जातात पहिल्या 3 वर्षात. म्हणजे तुमचे इन्शुरन्स तिथं सगळा तुमचे पैसे इन्शुरन्समध्ये जातात थोडक्यात, आणि राहिलेले पैसे तुमचे झिरो असतात. आणि 3 वर्षानंतर जर तुम्ही पॉलिसी बंद केली तर ती पॉलिसीचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. 5 वर्षानंतर जर समजा तुम्ही पॉलिसी बंद केली किंवा 5 वर्षानंतर जर तुम्हाला तुमच्याकडे पैसेच नाही आले की पॉलिसीचे पैसे भरण्यासाठी पैसेच नाहीत तुमच्याकडं, तुम्हाला खायला पैसे नाहीत, तर तुम्ही भरणार कुठून? त्या केसमध्ये तुम्ही 5 वर्षे जर पॉलिसीमध्ये पैसे भरलेले असतील आणि तुम्ही जर पॉलिसी विड्रॉल करायला गेलात, तुम्हाला जर ती पॉलिसी बंद करायची, तुमचे जे भरलेले पैसे ते त्यांच्याकडनं माघारी पाहिजेत, तर त्या केसमध्ये 5 वर्षात तुम्हाला 2 वर्षाचे पैसे परत मिळतात. हा माझा अनुभवसुद्धा आहे स्वतःचा, ते सुद्धा मी सांगतो की 5 वर्ष तुम्ही भरलेत आणि त्याच्यात 3 वर्षे तुमचे मायनसमध्ये गेलेत, म्हणजे तुम्ही 3 वर्षाचे पैसे मागू शकत नाहीत, फक्त 2 वर्षाचे पैसे मिळतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही भरले किती हे कॅल्क्युलेटर मी तुम्हाला लिंकमध्ये दिलेलं आहे. तर हे तुम्ही भरलेले तुमचे म्हणजे 3 लाख रुपये आहेत, परंतु तुम्हाला फक्त 1,20,000 तुमच्या हातावर मिळतात. आणि याच्यातच सगळ्यात गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट आपण फेल होती ती म्हणजे आपली हीच चूक होती की आपण पॉलिसीच्या प्रीमियम आपण कॅल्क्युलेट करतो, सगळ्या गोष्टी बघतो, परंतु आपण ह्या 3 गोष्टी बघा. एक म्हणजे सरेंडर व्हॅल्यू किती आहे त्या पॉलिसीची, जेव्हाही तुम्ही काढणार आहात किंवा जेव्हा तुम्हाला कोणी सजेस्ट करणार आहे तेव्हा सरेंडर व्हॅल्यू 3 वर्षाची चेक करा, 5 वर्षाची चेक करा, 10 वर्षाची चेक करा, 12 वर्षाची चेक करा, 15 वर्षाची चेक करा. ही झालं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या सम ॲश्युअर्डला तुमचं रिटर्न किती मिळणार आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं पैसे 15 वर्ष 20 वर्ष भरून महागारी घेणार आहेत त्यावेळेस तुम्हाला रिटर्न किती टक्क्याने मिळणार आहेत हे कॅल्क्युलेटरसुद्धा हे सुद्धा कॅल्क्युलेट करा की 15 वर्षानंतर किती टक्क्याने पैसे माझे परत मिळणार आहेत. हे झालं दुसरी गोष्ट. आणि तिसरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, तुमचा इन्शुरन्स किती लाखाचा कव्हर होत आहे त्याच्यात. म्हणजे जर तुमचा इन्शुरन्स तुमची पॉलिसी आहे पूर्ण सम ॲश्युअर्ड तुमचं 10 लाखाचं आहे, तर त्याच्यात तुम्हाला इन्शुरन्स किती लाखाचा दिलेला आहे हे सुद्धा याच्यात म्हणजे चेक करा. आणि नंतरच मग डिसिजन घ्या की तुम्हाला LICमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का इन्शुरन्स घ्यायचा आहे का, म्हणजे दोन्हीपैकी काय करायचे. आणि या गोष्टीचा एकदम अभ्यास केल्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला एक फायनान्शियल लिटरसी मिळावी, आपल्याला एक प्रत्येक इन्शुरन्सबद्दल माहिती मिळावी आणि आपण एक कुठेही इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट करताना चूक न करता आपण ती इन्व्हेस्टमेंट करावी, हाच होता. थँक्यू.